क्रांतिकारी जय भीम, जय शिवराय, नमो बुद्धाय, जय संविधान। आज 20 मार्च डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाड या ठिकाणी पाण्यासाठी केलेला सत्याग्रह, या महामानवाला विनम्र अभिवादन करते। आज मला खरंच जायचं होतं। गेले 10 दिवस शिबिरमध्ये आम्ही चांगल्या प्रकारे प्रतिसाद आम्हाला खरोखर तिथं मिळाला आणि खूप काही शिकायला मिळलं शिबिरमध्ये सुद्धा। आणि खरं तसं पाहिलं तर आज आम्हाला जायचं होतं मला विशेष महाडला, परंतु माझे पाय काय मला साथ देत नाहीत आणि माझे डिस सरकल्यामुळं माझे पाय खूपच दुखतात, त्याच्यामुळं मी जाऊ शकले नाही। परंतु माझं संपूर्ण कुटुंब, माझी फॅमिली मी त्या ठिकाणी पाठवलेली आहे आणि सगळे आनंद घेऊन येतील। आणि खरोखरच ह्या बाबासाहेबांच्या कर्तृत्वाला आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना मी सॅल्यूट करते आणि शतशत नमन करते, कारण की बाबासाहेबांचे ह्या समाजावरचे तळागाळातल्या अथांग उपकार आहेत आणि त्या उपकाराची परतफेड कधीच करू शकत नाही आंबेडकरी घराण्याच्या। खरोखरच ह्या महामानवाला मी खरोखरच कोटी कोटी वंदन करते। आणि आज सोन्याचे दिवस असा होता एक काळ की पाण्यापाशी सुद्धा आपल्याला येऊ देत नव्हती, पिण्याच्या पाण्यापाशी हौदाला शिवू देत नव्हती। म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणले की आम्ही माणसं नाही का, तुम्ही माणसं आहे, आम्ही माणसं नाही का। आम्ही काय ह्या तळ्याचं पाणी पिल्यानं किंवा चाकल्यानं मेलो नाहीत की जिवंत होणारे, परंतु आम्हीही माणसं आहेत आणि हे मला सिद्ध करून दाखवायचं आहे। ही निसर्गाची देणगी आहे, हे आमचा हक्क आहे या पाण्याचा। आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी तो सत्याग्रह केला। त्यांनी प्रत्येक गोष्टीसाठी कितीतरी संघर्ष केला आहे, पण आज खरंच कुठंतरी इतर समाजाला विसर त्यांचा पडलेलाच आहे। पण खरंच बाबासाहेब आंबेडकर ज्या जातीमध्ये जे माणसं त्यांच्या जातीत जन्माला आले त्यांनासुद्धा कितीतरी विसर पडलेला आहे आणि हे कुणाच्या लक्षात राहत नाही। म्हणून इतिहास जिवंत ठेवायचा असेल तर आम्हाला सतत जागृत राहून बाबासाहेबांची पुस्तकं वाचावं लागतील आणि आम्हाला शिकावं लागेल आणि आम्हाला दाखवावं लागेल। लाईक करा, शेअर करा आणि जास्त फॉलो करा हा माझा व्हिडिओ। आणि खरंच यापुढे